नमस्कार भावांनो, मी दिलीप गवई. स्वागत आहे तुमचं पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर. आज शेतात आलो होतो आणि शेतात आल्यावर मग हे सोयाबीनच्या पिकामध्ये मला एक झाड दिसलं बघा. एरंडाचं झाड आहे. सोयाबीन उगवल्यामुळं आता हे तणकटच म्हणून आहे पिकात असल्यामुळं बघा एरंडाचं झाड आहे. तर मित्रो, आज तुम्हाला या एरंडाची माहिती सांगणार आहे. पूर्वीपासून या एरंडाचा आयुर्वेदामध्ये वापर होत आलाय. आज या एरंडाचे काही औषधी फायदे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे मित्रो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला भावांना तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला सुरू करू आजच्या या व्हिडिओला. बघा हे अशा प्रकारचं झाड आहे एरंडाचं. हे पानं सगळ्यांच्या परिचयाचं असेल. अगदी हाताजवळ आपल्याला मिळणारी औषधी वनस्पती आहे. आपल्या आजूबाजूला शेतामध्ये पडीत जागेमध्ये कुठेही आपल्याला सहजरित्या कुठेही झाडं सहजपणे मिळणारी आहेत. याचा पहिला उपयोग मी सांगतो मित्र तुम्हाला की किंवा काही सूज असली, कुठं काही मार लागलेला असला आणि सूज आलेली आहे तर या एरंडाला गरम करायचा, थोडा वाटून घ्यायचा, गरम करायचा आणि त्या सुजलेल्या दुखलेल्या जागेवर जिथं दुखतंय त्या ठिकाणी जर बांधला तर काही वेळातच याच्यामधून चांगला आराम मिळतोय. तसंच याच्या पानांचा दुसरा उपयोग असा आहे की जर कावीळ झालेला आहे माणसाला तर कावीळमध्ये सुद्धा परंपरेनं पूर्वीपासून या एरंडाच्या पाण्याचा रस देण्याचा प्रघात आहे. 2 ते 3 चम्मच रस शेळीच्या दुधामध्ये जर दिला आपण, पावशेर दुधामध्ये 2 ते 3 चम्मच रस एरंडाच्या पानांचा दिला, सकाळ संध्याकाळ 2 टाईम द्यायचा आहे. सकाळी उपाशी पोटात द्यायचं आहे, संध्याकाळी जेवण व्हायच्या अगोदर एकदा द्यायचं आहे. असं जर आपण सतत काही दिवस केलं तर लगेच आपला कावीळ उतरून जातो. अशी जबरदस्त औषधी आहे. तसंच याचा तिसरा फायदा, हे जे मूळ आहे मित्रो, या मुळाचा उपयोग सांधेवातासाठी म्हणून केला जातोय. एक सांधेवातावरचं जबरदस्त औषध आहे. आता आपल्या आजूबाजूला वनस्पती असतात परंतु आपल्याला याची माहिती नसल्यामुळं याचा उपयोग घेतला जात नाही. म्हणूनच आपण हे व्हिडिओ बनवत असतोय. तर बघा काय करायचं आहे, हे याची मुळं काढून घ्यायची. जर मोठं झाड असेल तर साईडची मुळं घ्या, कारण जर पूर्ण उपटलं तर तुम्ही हे झाड नष्ट होऊ शकतं. म्हणून साईडची मुळं खोदून घ्यायची, कापून घ्यायची आणि या मुळासोबत थोडी सूंठ किंवा अद्रक दोन्हीपैकी एक असलं कोणतं चालतंय. अद्रक असेल तर अद्रक टाका किंवा सूट टाका आणि याचा कडा करून सकाळ संध्याकाळ 2 टाईम द्या. बघा सांधेवातामध्ये यांना काही दिवसातच तुम्ही जरा कंटिन्यू हा प्रयोग केला सतत काही 8 ते 10 दिवस तर तुम्हाला लवकरच याच्यामध्ये फरक पडलेला जाणवायला सुरुवात होते. याचा तिसरा आणि महत्त्वाचा उपयोग आहे मित्रो की या एरंडाला वर तुरी येऊन त्याच्यावर काटेरी फळं येतात, बारीक बोरासारखे फळं येतात. त्याच्या आतमध्ये बी असतं आणि त्या बियाचं तेल काढलं जातं. या तेलाचा बऱ्याच आजारामध्ये या तेलाचा वापर केला जातोय. याच्या तेलाचं जे मुख्य कार्य आहे ते आपल्या आतड्यातील जी श्लेष्मल त्वचा आहे तिच्यात नरमपणा आणणं हे या तेलाचं कार्य असतं, मुख्य कार्य आहे. त्याच्यामुळं आपल्या आतड्यातला जो काही मळ असतो, ज्या काही गाठी झालेल्या असतात, तर या एरंडाच्या तेलामुळं 1 ते 2 चम्मच तेल आपण जर घेतलं तर याच्या श्लेष्मल त्वचा नरम होऊन आतल्या काही ज्या गाठी असतात आतमध्ये चिकटलेल्या त्या मोकळ्या होऊन सुटतात आणि समोर सरकायला त्याची सुरुवात होते. याचा दुसरा उपयोग, लहान मुलं जे असतात, आपले जे दूध पिणारे लहान मुलं असतात त्यांच्या पोटामध्ये दुधाच्या गाठी होऊन त्या जागीच कुजतात. तर अशा वेळेला सुद्धा लहान मुलांना एरंडेल तेल देण्याचा हा पूर्वीपासूनचा एक प्रथाच आहे म्हटलं तरी चालतंय, कारण जुने लोक याचा खूप वापर करत होते. तसंच याचा अजून एक महत्त्वाचा उपयोग तुम्हाला सांगतोय मित्र. या एरंडाच्या आतमधली जी बी असती त्या बीच्या आतमध्ये एक मगज असतोय. तो मगज एखाद्या स्त्रीला मासिक पाळीच्या वेळेस जर एक बी खाण्यात दिली तुपासोबत तर वर्षभर त्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही.
पूर्वी ज्यावेळेस काही सुविधा नव्हत्या त्यावेळेस या वनस्पतींचा वापर व्हायचा. आज आपल्याकडे भरपूर सुविधा आहेत, परंतु हे जर 2-3 दिवस सारखं देण्यात आलं तर ती स्त्री कायमची बिन त्याला काय म्हणतात वांज होऊ शकते. असा गुणधर्म या एरंडामध्ये आपल्या आजूबाजूलाच असलेली ही झाडं आहेत. आपल्या आजूबाजूला आपल्याला सहज मिळणारी वनस्पती आहे. एका बियात एवढा पॉवर आहे की ती 1 वर्षभर त्या स्त्रीला गर्भधारणा होऊ देत नाही. आणि अशा जर 2-3 दिवस सारखं सतत जर दिलं गेलं तर ती स्त्री कायमची वांज होऊ शकते. तर कुटुंब नियोजनासाठी या वनस्पतीचा चांगला वापर होऊ शकतो मित्र. पण याचा वापर करताना एखाद्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्या देखरेखीखाली त्याचा वापर करावा. कारण असे प्रयोग करताना थोडे जर जास्त काही कमी जास्त झालं तर हे जीवाला नुकसानदायक बिन ठरू शकतात. त्याच्यामुळं याचा वापर करताना जाणकाराच्या सल्ल्यानं, जाणकाराच्या देखरेखीखाली ज्याचा वापर केला गेला पाहिजे. स्वतः असे व्हिडिओ बघून प्रयोग करू नका. याच्यामध्ये जाणकारांची मदत नक्की घ्यायला पाहिजे. तर मित्रो, अशी ही बहुगुणी वनस्पती आपल्या आजूबाजूला आपल्याला सहजरित्या सापडणारी वनस्पती आहे आणि सहजपणे आपल्याला कुठेही हाताच्या जवळ सापडणारी वनस्पती आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भावांनो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन औषधीच्या शोधात नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या दादांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया मित्र अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओवर.